Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter. The name of the chapter is the quadratic equation. In the previous video lecture we have seen the another method of solving the quadratic equation or to find the root of quadratic equation. The name of the method is by the completing the square method. Okay. In the video lecture I have told you the another method which I feel simplest, and in the PDF along with the video I have provided you the solutions of practice set 2.3 which are as like textbook, okay, as they have given k is a constant and the solution. So whatever the method you feel easy you can solve by that method, no problem. ओके, टेक्स्टबुकमध्ये ज्या मेथडने सॉल्व केलं आहे के इज इक्वल टू कॉन्स्टंट अज्यूम करून तशा पद्धतीने जे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले सोल्युशन्स आहेत ते मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केले आहेत. व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इझिएस्ट मेथड पाहिली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जी मेथड कम्फर्टेबल वाटेल त्या मेथडने तुम्ही सोडवू शकता. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी मला इझी वाटते ती मेथड सांगितली आहे आणि अनदर मेथडचे सगळे सोल्युशन्स मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केले आहेत. तुम्हाला जी मेथड पिक करायची असेल ती पिक करू शकाल. सी, इन टुडेज व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू सी द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण दोन टाइप्स पाहिले आहेत, दोन मेथड्स पाहिल्या आहेत. फर्स्ट मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड आणि सेकंड मेथड होती कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. बोथ मेथड्स आपण समजून घेतल्या आहेत, त्याच्यावर असणारे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट सॉल्व केले आहेत. आता आपण फॉर्म्युला यूज करून रूट्स कशा पद्धतीने काढले जातात क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे ते पाहणार आहोत. पेज नंबर 39 अँड 40वर तुम्हाला तो फॉर्म्युला कसा आला हे दिला आहे, बट इट इज नॉट नेसेसरी. आपल्याला फक्त फॉर्म्युला लागणार आहे. सो वी विल सी वॉट एवर इज नीडेड फॉर अस. सी, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय? आय हॅव टोल्ड यू द डेफिनेशन. ओके, नाव अकॉर्डिंग टू डेफिनेशन वी विल राईट द जनरल फॉर्मॅट. General format for quadratic equations. I will write whole. काय आहे जनरल फॉर्मॅट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. Okay, ax square plus bx plus c is equal to 0 is the general format of the quadratic equation, whereas a, b and c are the whole numbers, whereas x is the variable and the power is 2. Okay, why power is 2? Because as we are taking into account the quadratic equation, according to definition of a quadratic equation, the highest power must be 2 of the quadratic equation. So quadratic equation चा जनरल फॉर्मॅट असणार आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यामध्ये आपण या फॉर्म्युलामध्ये या व्हॅल्यूज पुट करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला एनी हाव तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. यू हॅव टू मग अप दिस फॉर्म्युला, यू हॅव टू लर्न दिस एनी हाव, यू हॅव टू लर्न ऑल द फॉर्म्युलाज फ्रॉम द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, लिनियर इक्वेशन्स इन 2 वेरिएबल, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, फायनान्शियल प्लॅनिंग and whatever. These are the chapters we have completed from your algebra textbook. So have a small notebook, write down all the formulas separately and try to practice it on daily basis. Okay, so see, formula for having the solution by of the quadratic equation, the formula is x is equal to, here x is the variable. तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे व्हेरिएबल दिलं असणार आहे ते इथे तुम्ही लिहिणार आहात. इट कॅन बी एनिथिंग एक्स वाय एम एन ए बी. ओके, सो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. नाव हियर वी गेट द टू सोल्यूशन as here it is plus and minus. One solution is shown by the letter alpha and another is shown by the letter beta. This is known as alpha and this is known as the beta. So see, alpha is equal to what we can write
x is equal to minus b plus under root of b square minus 4ac upon 2a. Okay, alpha and beta, these beta use to represent solution. Okay, now alpha is equal to, we will write it as alpha is equal to minus b plus under root of b square minus 4ac, and now beta is equal to minus b minus under root of b square minus 4ac upon 2a. Okay, these two are the roots of the quadratic equation. We will use this formula and we will solve the equation. Now we will see one example so that you will understand that how to solve the quadratic equation by using the formula. Okay, see in your textbook on the page number 40 and 41 they have given us some solved examples. You can practice that examples as well. Formula, keep the formula in your mind, just fix it in your mind. X is equal to minus b plus or minus under root of b square minus 4ac upon 2a. यामध्ये दोन रूट्स आपल्याला मिळणार आहेत. We will get two roots over here. We can symbolize it as alpha or beta. Alpha and beta are the we use to represent the solution or to represent the roots of quadratic equation. Whereas alpha is equal to minus beta plus b square under root of b square minus 4ac upon 2a, and beta is equal to minus b minus under root of b square minus 4ac upon 2a. So it's done now. Now we will see one example that we will come to know that how to solve the example. Okay, see, example is x square plus x plus 5 is equal to 0. Now we will compare this to the general format of quadratic equation, whereas general format is x square plus bx plus c is equal to 0. So compare this with the general format of quadratic equation, which is x square plus bx plus c is equal to 0. We get value of a, b and c. Okay, हे इक्वेशन या जनरल फॉर्मॅट सोबत कंपेअर केल्यावर आपल्याला ए बी सी या तीन व्हॅल्यूज मिळणार आहेत. इथे ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, कोइफिशियंट इज 1, बी चा कोइफिशियंट काय असणार आहे, नथिंग इज 1, आणि सी चा कोइफिशियंट मात्र इथे 5 असणार आहे. ओके, ए इज 1, बी इज 1 अँड सी इज 5. बाय कंपेअरिंग दिस इक्वेशन एक्स स्क्वेअर, ओके, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. नाउ comparing this equation with ax square plus bx plus c is equal to 0, a is equal to 1, here it is bx, so b is equal to 1 and c is 5, so a is equal to 1, b is equal to 1 and c is equal to 5. Now we will write these values in the formula, or we will directly write the formula. So x is equal to minus b plus or minus under root of b square minus 4ac upon 2a. Now we will need the value of this b square minus 4ac. So how we will solve this? See, b square minus 4ac is equal to b square, b is what, 1, so put the values b square, so 1 square, 4 as it is, a is what, a is 1 into c is 5, so 1 into
square of 1 is 1 and this 5 into 1 is 5 and this minus 4, so it will be 1 minus 20, so it will be 19, okay, minus 19. So see here we have written the formula is minus b plus or minus under root of b square minus 4ac upon 2a. For the sake of this ही टर्म खूप मोठी आहे, ही आपण ऑलरेडी बाहेर आउटसाइड सॉल्व करून घेऊया. काय आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, बी ची व्हॅल्यू काय आहे 1, सो 1 स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज. ए काय आहे 1 अँड सी आहे 5, सो 1 इंटू 5. स्क्वेअर ऑफ 1 इज 1 मायनस 5 into 1 is 5 and this minus 4 is minus 20. 1 minus 20, the answer is minus 90. या पूर्ण टर्मचा आन्सर minus 19 आला आहे. Now we will put the values. Here it is minus b. The value of b is 1. It is minus, so we will write minus 1 plus or minus b square minus 4ac ची value, the value of b square minus 4ac is minus 19. So write that value minus 19 upon this 2 into value of a is 1, so 2 into 1 minus 1 plus or minus under root of minus 19 upon 2 into 1. 2 into 1 is 1, so minus 1 plus or minus minus 19 upon 2, but minus 19 is not a real number. Hence roots of quadratic equation are not real. ओके, म्हणून इथे आपण काय म्हणणार आहोत, हेन्स रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन आपण त्यासाठीच रिवाईज केली होती की बघा ए बी सी हे काय असणार आहेत, तर रिअल नंबर्स असणार आहेत. सो इथे जे minus 19 आहेत, ओके, अंडर रूट ऑफ प्लस 1 minus 1 into under root of plus or minus 19, हे minus 19 is not a real number, hence the root of quadratic equation is not real. इथे जर minus 19 च्या ऐवजी दुसरा कोणताही नंबर असता तर जो की रिअल नंबर आहे तर इथे आपल्याला रूट्स मिळाले असते. आपण हे पुढच्या एक्झाम्पल्समध्ये पाहणारच आहोत. बट फॉर नाउ राईट दिस जनरल फॉर्मॅट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. फॉर्म्युला असणार आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अल्फा अँड बीटा वी यूज टू this symbolize or represent the roots or the solution of a given equation. Alpha is equal to minus b plus under root of b square minus 4ac upon 2a and beta is equal to minus b minus under root of b square minus 4ac upon 2a. This is what you have to write. You have to mug up this formula, you have to learn this and we will solve the example. We will move towards the practice set. You will come to know how to solve this. Okay. See, we will start with your practice set 2.4. Practice set is on page number 43. Question 1 is compare the given quadratic equation and get the general form and write the values of a, b, c. First equation is x square minus 7x plus 5 is equal to 0. We will compare this with ax square plus bx plus c is equal to 0, so that we will get a, b and c. See, here ax square, here is nothing, that is a value of a is 1, here b is minus 7 and c is 5. So by comparing this x square minus 7x plus 5 is equal to 0 with
एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपल्याला ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. व्हॅल्यू ऑफ ए इज नथिंग इज 1, हिअर इज बी इज -7 अँड सी इज 5. दिस इज ॲज सिम्पल ॲज दॅट. पुढे पहा सेकंड एक्झाम्पल. 2m square is equal to 5m minus 5. Again we will write by comparing with ax square plus bx plus c is equal to 0. हे इक्वेशन अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कसं कन्वर्ट होईल पहा. 2m raised to 2 minus 5m and plus 5 आणि इथे ए बी सीची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. बघा इथे असणारी एची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, बीची व्हॅल्यू -5 आहे अँड सीची व्हॅल्यू 5 आहे. ओके. आपल्याला हे इक्वेशन दिलं आहे. हे इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करायचं आहे. त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे जर ते नसेल आणि ए बी सीची व्हॅल्यू लिहायची आहे. 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m minus 5 हे आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. इट विल बी 2m स्क्वेअर. हे 5m इकडे येतील, प्लस आहेत मायनस होतील, -5m आणि हे 5 प्लस आहे तिकडे आल्यावर सॉरी मायनस आहे तिकडे आल्यावर लेफ्ट हँडला गेल्यावर प्लस होतील. सो 2m स्क्वेअर -5m प्लस 5 इज इक्वल टू 0. इथे असणारा ए असणार आहे 2, बी -5 अँड सी 5. ओके. पुढे बघा थर्ड एक्झाम्पल आहे. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. आता हे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बाय कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करणार आहोत तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. बघा हे आपल्याला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाय स्क्वेअर आहे, सो वाय स्क्वेअर हे 7y इकडे आल्यावर मायनस होणार आहेत, -7y प्लस सी काहीच नाही म्हणून आपण 0 लिहिणार आहोत इज इक्वल टू 0. नाव आपल्याला ए बी आणि सी लिहायचे आहेत. सी ए किती असणार आहे नथिंग इज 1, बी असेल -7 आणि सी असणार आहे 0. 1 -7 अँड 0. समजलं कसं करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ते ऑलरेडी त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या, त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करावं लागलं नाही. पण सेकंड अँड थर्ड एक्झाम्पलमध्ये ते स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाही, त्याआधी आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेतलं आहे आणि त्यानंतर ए बी सीच्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या आहेत. इफ यू वॉन्ट दिस पॉज द व्हिडिओ, कॉपी डाऊन. वी विल मूव टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 2. सी क्वेश्चन नंबर 2 इज सॉल्व युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आपण फॉर्म्युला पाहिला आहे, इथे तुम्हाला अगदी क्लिअर होऊन जाईल. बघा एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहात. ठीक आहे आहो. पुढे लिहा कंपेअरिंग दिस विथ कशासोबत कम्पेअर करणार आहोत तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करणार आहोत. स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपल्याला काय मिळणार आहे वी गेट काय मिळणार आहे व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. बघा एची व्हॅल्यू किती असणार आहे. हिअर इज नथिंग मीन्स 1 असेल, बीची 6 आहे प्लस 6 आणि सीची 5 अशी व्हॅल्यू आहे. हे इक्वेशन आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर केलं. स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. वी विल गेट दी व्हॅल्यू ऑफ ए बी सी. व्हॅल्यू ऑफ ए इज 1, व्हॅल्यू ऑफ बी इज 6 अँड व्हॅल्यू ऑफ सी इज 5. सो now we will find b square minus 4ac, or we can write the formula and we will go for it. So formula
इथे असणारं व्हेरिएबल एक्स आहे, द व्हेरिएबल इज एक्स ओव्हर हिअर, सो वी विल राईट द फॉर्म्युला बी मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, आता इथे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बीची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे, सो वी विल पुट 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. सो हिअर वी विल गेट the value of 5 4s are 20 and square of 6 is 36. Okay, 6 is 36 minus 20, 36 minus 20 is 16. So b square minus 4ac ची value आहे 16. Okay, this is the formula, but in the formula if we put these values directly in the formula it will be so hectic to solve. Therefore आपण ही टर्म ऑलरेडी सॉल्व करून घेतो. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आधी बी स्क्वेअर मायनस 4ac, इथे आहे बी 6, सो 6 स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज अँड सी आहे 5, सो 4 मायनस 4 इंटू 5, स्क्वेअर ऑफ 6 इज 36, 5 इंटू 4 इज 20, सो 36 मायनस 20 इज 16. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 16. आता फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. मायनस बी, बीची व्हॅल्यू आहे 6, सो इट विल बी मायनस 6 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण इथे काढली आहे, किती आहे 16. ओके, अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1, सो मायनस 6 plus or minus under root of 16 upon 2 into 1 is 2. Okay, so if we further solve this, what we will get, minus 6 plus or minus 4 upon 2, or we can write this as 2 into minus 3 plus or minus 2 upon 2. So here x is equal to 3 plus 2 or x is equal to 3 minus 2. मग x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 3 plus 2 5 येईल आणि x is equal to minus 3 minus 2 minus 5. See how we solved it. पहा इथे आहे मायनस 6, इथे फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या, प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 16, सो अंडर रूट ऑफ 16, a ची व्हॅल्यू आहे 1, सो 2 इंटू 1. नाव 2 इंटू 1 इज 2, सो मायनस 6 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 16 अपॉन 2. आता जर हे अंडर रूट साईन काढलं तर काय येतील, 16च्या रिप्लेसमेंट 4 येतील, 4 4 जा 16. ओके, सो मायनस 6 प्लस ऑर मायनस 4 अपॉन 2. आता इथे आहे मायनस 6 आणि इथे आहे प्लस अँड मायनस 4. इथून आपण कॉमन काढू शकतो 2, सो 2 जर कॉमन काढले तर 2 3 जा 6, सो इथे रिमेनिंग टर्म राहील मायनस 6 प्लस ऑर मायनस ॲज इट इज अँड 2 2 जा 4, सो इथे राहणार आहेत 2 अपॉन 2. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होणार आहेत, रिमेनिंग टर्म आहे मायनस 3 प्लस ऑर मायनस 2. आता एक्सची व्हॅल्यू एक तर प्लस और एकदा घालून बघूया आणि एकदा मायनस, सो एक्स इज इक्वल टू 3 plus 2 or x is equal to x is equal to 3 plus 2 minus 3 plus 2. Okay, and here x is equal to minus 3 minus 2. सो मायनस 3 प्लस 2 आन्सर येणार आहे मायनस 1 अँड इथे मायनस 3 मायनस 2 मायनस मायनस बिकम्स प्लस अँड साइन ऑफ बिगर नंबर, सो मायनस 5. इथे आपल्याला दोन रूट्स मिळाले आहेत. व्हॅल्यू ऑफ एक्स इज मायनस 1 अँड मायनस 5. सो द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर मायनस 1 अँड मायनस 5. दिस इज क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम सब क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.4. खूप इझी असणार आहे. पहा, दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते
जनरल फॉर्मॅटसोबत कंपेअर करायचं आहे. ए बी सीची व्हॅल्यू मिळणार आहे. फॉर्म्युला राईट डाऊन करून घ्या. फॉर्म्युलामध्ये असणारी B² - 4AC व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी बाहेर काउंट करून घ्यायची आहे. बिकॉज फॉर्म्युलामध्ये तुम्ही जर इतक्या सगळ्या व्हॅल्यूज पुट केला तर ते एक्झाम्पल फार लेंदी होईल. सो B² - 4AC व्हॅल्यू आपण काढली. किती आहे? 16 आहे. -6 + or -√16 2a आहे, म्हणून aची व्हॅल्यू आहे 1. 2 × 1 2 × 1 इज 2. आता आहे √16 जर आपण रूटमधून बाहेर काढले तर 4 येणार आहेत. बिकॉज 4 4 = 16. यू नो हाऊ टू रिमूव्ह रूट. सो -6 + or -4/2. आता या पूर्ण टर्ममधून आपण 2 कॉमन घेऊया. वी विल टेक 2 इन द कॉमन. सो इन ब्रॅकेट इट विल बी -3 + or -2. आता इथे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. रिमेनिंग टर्म काय राहिली? -3 + or -2. एकदा वी विल टेक व्हॅल्यू प्लस अँड अनदर टाइम वी विल टेक दी व्हॅल्यू मायनस. सो x = 3 + 2 or x = -3 + 2. So -3 + 2 is -1 and -3 - 2 is -5. Hence -1 and -5, these two are the roots of the given quadratic equation. This is how it's done. इथे आपल्याला रूट्स मिळाले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² - 3x - 2 = 0. Now again we will compare this with the standard form or general format of quadratic equation. Comparing this with ax² + bx + c = 0. We get a = b = and c = a b c. या तीनही व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळणार आहेत. पहा इथे असणारा a काय आहे? तो 1 असणार आहे. b -3 आहे आणि c -2 आहे. नाव वी विल राईट द फॉर्म्युला. x = -b + or -b² - 4ac/2a. ओके, हा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युलामधली b² - 4ac ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड करून घेणार आहे. इथे b काय आहे? -3 आहे. सो -3² - 4 × a काय आहे? पहा a आहे 1 आणि c आहे -2. The square of -3 is 9 and this 4 × 1 is 4 and into -2 is minus becomes plus. So 9 + 8. So it will become 17. पहा ही व्हॅल्यू कशी फाइंड केली आहे. दिस इज -3² - 4 × a ची व्हॅल्यू आहे 1 and -2. -2 × 1 is -2 and this -2 × -4 is 4 2 are 8 and minus becomes plus. So 9 + 8, 9 + 8 is 17. या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज प्लेस करणार आहोत. वी विल प्लेस दी व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. b ची व्हॅल्यू आहे -3. सो -b आहे. सो -× -3 + or -b² - 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे. किती आहे? 17. सो वी विल राईट √17. 2 × a ची व्हॅल्यू आहे 1. So minus becomes plus. This 3 -3 into bracket -3 becomes plus or -√17 and here 2 × 1 is 2. So here we got the value 3. याचा फर्दर डिव्हिजन होऊ शकत नाही. सो एक्सच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या आहेत. सो x = 3 + √17/2 or x = 3 -√17/2. ह्या एक्सच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या आणि हेच त्याचे रूट्स असणार आहेत. हेन्स रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर 3 + √17/2
or 3 minus under root of 17 upon 2. Are you getting how to solve this? आपल्याला गिवन दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे ते आपण जनरल फॉर्मॅटसोबत म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सोबत कम्पेअर करणार आहोत. तिथे आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. फॉर्म्युला लिहिणार आहात, फॉर्म्युला लर्न करणार आहात. इथे असणारे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढणार आहात. ती व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहात. पुढे सॉल्व केल्यानंतर एक्सच्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहेत. प्लस अँड मायनस पुढे हे फर्दर सॉल्व होत असेल तर करणार आहात. जिथे त्याचं लोएस्ट डीपपर्यंत सॉल्व केल्यावर जी लोएस्ट टर्म येणार आहे त्यापुढे ते एक्झाम्पल सॉल्व होणार नाही, ते त्या एक्झाम्पलचं सोल्युशन असणार आहे. पहा इथून पुढे वी कॅन रिअली सॉल्व द एक्झाम्पल. सो एक्सच्या हे 2 रूट्स तिथे आले आहेत. व्हॉट आर दे? 3 प्लस अंडर रूट ऑफ 17 अपॉन 2 अँड 3 मायनस अंडर रूट ऑफ 17 अपॉन 2. आपण आज फॉर्म्युला पाहिला होता टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला तुम्ही पाठ करणार आहात. व्यवस्थित वहीमध्ये फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला आपण गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कम्पेअर करणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 सोबत. त्यामधून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट केल्यावर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन मिळणार आहे. खूप सोपा भाग आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन फर्स्ट पूर्ण आणि क्वेश्चन सेकंडमधले 2 एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत. रिमेनिंग एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहात. पुढे बघा नेक्स्ट पेजवर क्वेश्चन 3 आहे. तिथे आपल्याला चार्ट दिला आहे. तो चार्ट आपल्याला फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचा आहे. खूप इझी आहे. जसं आपण सॉल्व करतो तसंच सेम दिलं आहे, फक्त तिथे त्यांनी स्टेप्स दिल्या आहेत. सो यू कॅन सॉल्व दिस. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम डू कॉन्टॅक्ट मी. आज तुम्ही होमवर्कमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 कम्प्लीट सॉल्व करणार आहात. थँक्यू. कीप स्टडिंग. टेक केअर.